त्याच्यापेक्षा तुम्हाला काय फायदा झाला हे जर तुम्ही सांगितलं. आता अरुण काय सांगू शकतो? कारण अरुणचा HbA1c जर 6.9चं 5.1 झालं असेल तर 6.6 ते 5.1 झालं असेल तर याला काही आता कोणाचा एव्हिडन्स मागायची गरज नाहीये. स्वतःचा एव्हिडन्स पुरेसा आहे. एखादा माणूस जर 12 किलो 14 किलो वजन कमी झाला असेल तर हे त्याच्यासाठी तो एव्हिडन्स पुरेसा आणि त्याच्या भोवती जे लोक आहेत त्या लोकांसाठी पण पुरेसा आहे. त्यामुळे तुमच्यात जो बदल घडतो मुळात काय आहे की लोक माझा ऐकत नाही, लोक तुमचं ऐकतात. तुम्ही जेव्हा आज 3-4 लोकांना गणेश कलाकाराला घेऊन येणार तेव्हा लोक माझं ऐकायला येत नाहीये, लोक तुम्ही सांगितलेलं मी सांगतोय की नाही हे ऐकायला येत. हे लक्षात घ्या. विश्वास कोणा ठेवतो माणूस? ज्याचा परिचय आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो ना. बऱ्याच वेळा काय होतं नॉलेज असून उपयोग नसतो. या आयुष्यामध्ये तुम्ही लोक एवढ्या संख्येने काय येतात? नुसतं नॉलेज असेल तर उपयोग नाही, इंटेन्शन चांगलं असेल तरच रिझल्ट चांगला मिळतो. आता हुशार डॉक्टर कमी नाही आहे, इंटेन्शन चांगले आणि जर तुमचे इंटेन्शन चांगले असतील एक सामान्य माणूस लोक तुम्ही जे म्हणाला होता हेच शिक्षक सांगतात का एवढं फक्त कन्फर्म करणार आणि मग फॉलो करणार हे लक्षात. त्याच्यामुळे मी जे सांगितलं किंवा हे तुम्हाला मी डायट सांगितलं की इन्शुलिन लेवल कमी करायची. तुम्ही त्यासाठी 2दा जेवा हा बेस्ट अल्टरनेटिव्ह. त्याला एकदा जेवढं शक्य असेल तो योगी. वाटलं सांगितलं तर एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, 3दा जेवतो तो रोगी. ही म्हण सगळी पॉप्युलर म्हण आहे. तर 2दा जेवायचं, कडक भूक लागण्याच्या 2 वेळा ओळखायच्या, त्या 2 वेळा जेवायच्या. या वेळा ओळखता जर आल्या नाही जगामध्ये 2 पॅटर्न आहेत. एक सकाळी 9 संध्याकाळी 6, दुसरा पॅटर्न दुपारी 12:30 1 रात्री 8:30. कुठल्या पण एका पॅटर्न चालतो. 5-7 दिवसामध्ये ट्रायल अँड एररने तुम्हाला कळेल की 9ला नाही 10ला तुम्ही सेटल होतो. जेवणामध्ये शक्यतो गोड कमी खायचं. डायबिटीसच्या पेशंटनी गोड खायचंच नाही. म्हणजे नॉन डायबिटिक आहे त्यांनी पण गोड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं. साखर आणि इन्शुलिनमुळे डायबिटीस होतो असं मॉडर्न सायन्स आता म्हणतं. त्याच्यामुळे जेवढं गोड कमी खाल तेवढं चांगलं. तिसरी गोष्ट डाएट म्हणजे की प्रोटीन्स वाढवायचा प्रयत्न करा. म्हणजे असं काही अनैसर्गिक पद्धतीने करू नका. म्हणजे अर्धी पोळी कमी का मुठभर मोडालेलं कडधान्य का जे तुम्हाला रोज करता येणं शक्य तेच करा. कुठल्याही जीवाच्या आकांताने करायची आवश्यकता नाही. कारण हे डाएट प्लॅन नाहीच आहे, ही लाईफस्टाईल. आता जरा पण सांगितलं की लाईफस्टाईल आणि ही लाईफस्टाईल तुम्हाला करणं अतिशय सोपं होईल तर तुम्ही हळूहळू तुमच्यात तो बदल केला. तुम्ही एकदम काही लोकांना सकाळ संध्याकाळ 4-4 अंडी खाल्ली एखादा महिना खाऊ शकाल, त्याच्यानंतर असे पण प्रोटीन वाढवायचे मार्ग. नॉनव्हेज खाण्याचा प्रश्न नाही. तुम्ही एग्स खा, चिकन मटन काय खाल्लं तर होईल. व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं तुमचं पोळी भात कमी करून त्याच्यावरती मोडायला कडधान्य, सोयाबीन, शेंगदाणे, चीज, पनीर या गोष्टी म्हणजे तुमच्या प्रोटीन्सच्या क्वांटिटीमध्ये भर पडेल. डाएट प्लॅन काय 2दा जेवणे. एकदा जेवायला बसलं की 55 मिनिटात जेवण संपवणे, जास्तीत जास्त 55 मिनिटं मिळेल. गोड कमी खाणे, प्रोटीन स्पॉट हा डाएट. 2 जेवणांच्या मध्ये काय घेता येईल? अंतिम ध्येय आपलं मध्ये पाणी पिणे हे असायला हवं. म्हणजे असा जो शोध घेतात मला परत हे खाता येईल का, ते खाता येईल का, ते खाता येईल का असं विचारणारे खूप लोक आहेत. आमच्या ग्रुपवर ते भंडावून सोडतात. पण या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की सगळ्या पदार्थांचं टेस्टिंग सगळ्या लोकांवर करणं अशक्य. जर तुम्हाला एखादा पदार्थ अगदी खाल्ल्याशिवाय राहतच नसेल तर तुम्ही स्वतःचं टेस्टिंग लॅबमध्ये जाऊन करून घ्या. इन्शुलिन सिक्रेट झालं तर खाऊ नका, सिक्रेट नाही झालं तर खाऊ नका. मला वाटतं हाच निष्कर्ष सगळ्या प्रयोगांच्या शेवटी आम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. मग खरंच काही मिळतंय का, खरंच काही सापडतंय का? 1-2 कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो एक आम्हाला दिसतोय की ज्याच्यामुळे इन्शुलिन सिक्रेट झालेलं नाही. जवळपास 15-16 लोकांमध्ये आजपर्यंत सिक्रेट झालेलं नाही. तुमच्यात होणार की नाही हे बघायला अजून आम्हाला 10-15 लोकांचा प्रयोग करायला लागतो. आणि एकावर प्रयोग करायचे तर 900 रुपये लागतात. असे 16 लोकांवर प्रयोग करायचे किती पैसे लागतील बघा. त्यामुळे मध्ये मध्ये काय खायचं असा विचार तुम्ही डोक्यात आणला की तुमचा विचार त्या दिशेने जातो. हे आहे त्यात कसं बसवायचं असा जो विचार केला तुमच्या हळूहळू तुम्ही सेटल व्हाल. आमच्यापैकी सगळेजण जे लोक हा डाएट प्लॅन वर्ष 2 वर्ष 4 वर्ष करतात त्या कोणालाही मध्ये कशाची आठवण होत नाही. अगदी ताक सुद्धा लोक पितात. आणि ताक सांगितलं की लगेच मला हो तर ते मला सर्दी होते पण मी सांगितलंच नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं की हे पदार्थ अलाउड आहे. तर ग्रीन टी म्हटलं तर मग कुठल्या कंपनीचा घ्यायचा म्हणजे जसं काय आमची
शिफ्टची एजन्सी आहे. मी म्हणतो आवडत असेल तर घ्या, मला सवय असेल तर ग्रीन टी चालेल, पण त्यात साखर नाही, शुगर नाही. तर मध्ये मध्ये घ्यायचे पदार्थ आता लक्षात घ्या की डायबेटिक लोक, प्री डायबेटिक लोक आणि नुसते ओबेस लोक या दोघांमध्ये डाएटमध्ये थोडा फरक आहे, तो लक्षात. तो फरक असा आहे की जे लोक ओबेस आहेत त्यांना डायबेटिस प्री डायबेटिस काही नाही, त्यांना आम्ही काय करतो की जेवताना तुम्ही गोड खाल्लं तर चालेल, जेवताना गोड खाल्लं तर चालेल. गोड खायचं तर जेवताना सुरुवातीला करा. दोन जेवणाच्या मध्ये त्या लोकांना फक्त ओबेसिटी आहे त्यांना आम्ही सांगतो तुम्हाला पाणी चालेल, ताक चालेल, 25% दूध, 75% पाण्याचा चहा चालेल, नारळ पाणी चालेल आणि टोमॅटो चालेल. हे काही पदार्थ आम्ही अलाउड, लिंबू पाणी. डायबेटीसच्या लोकांमध्ये जो फरक आहे तो असा, आणि या लोकांना सांगतो की HbA1c फास्टिंग इन्शुलिन तर नॉर्मल असेल तर तुम्ही 6 महिन्यांनी करा, वर्षभराने करा. प्री डायबेटिक लोक आहेत त्यांना मी काय सांगतो, प्री डायबेटिक आणि डायबेटिक डाएट काय सांगितलेलं आहे की तुम्ही दोनदा जेवण झालं, मध्ये काय घ्यायचं, पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक आणि ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा लिंबू पाणी, अशातच साखर नाही, शुगर फ्री नाही. या लोकांना आम्ही नारळ पाणी, टोमॅटो, दुधाचा चहा घ्यायला सांगत नाही. प्री डायबेटिक आणि प्री डायबेटिक वाल्यांना आम्ही सांगतो की HbA1c फास्टिंग इन्शुलिन 3 महिन्यांनी परत करा. प्री डायबेटिक डायबेटिक लोकांना आम्ही सांगतो की दर महिन्याला करा, जोपर्यंत ते नॉर्मल आहे, आणि मॉनिटर करण्यासाठी आम्हाला कळतं. हा तुम्हाला फरक आला का लक्षात? ओबेस लोकांना 5-6 पदार्थ अलाउड आहे, पण डायबिटीस नॉन डायबिटीसच्या लोकांना फक्त पाणी, लिंबू पाणी, ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा घरी बनवलेलं पातळ ताक, अशातलं साखर नाही, शुगर फ्री नाही, एवढेच पदार्थ अलाउड. तुम्हाला डाएट प्लॅन आता समजला. ब्लॅक कॉफी मला वाटतं आता मिसेस जयरामने काय की हर केस त्याच्यामध्ये इन्शुलिन सिक्रेट झालं. ब्लॅक कॉफी काय होतं की ब्लॅक कॉफीमध्ये चिकोरी किंवा काहीतरी ते मिक्स असतं, तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर वाढलं थोडं तर इन्शुलिन सिक्रेट होतं. त्याच्यामुळे ब्लॅक कॉफी त्यांच्यामध्ये इन्शुलिन सिक्रेट झालं, त्यांना सांगितलं की आता तुम्ही घेऊ नका. तर तुम्ही म्हणून म्हटलं की तुम्हाला स्वतःचं इन्शुलिन टेस्टिंग करू शकता, फार सोपं आहे. जो पदार्थ तुम्हाला खावासा वाटतो, प्यावासा वाटतो, तो लॅबमध्ये घेऊन जा. तुम्ही समजा 8 वाजता लॅबमध्ये पोहोचला तर पहिलं ब्लड 8 वाजता द्या, त्याच्यानंतर तुमचा तो पदार्थ खा किंवा प्या. 10 मिनिटांनी दुसरं सॅम्पल द्या आणि 1 तासाने तिसरं सॅम्पल द्या. म्हणजे 8ला पहिलं दिलं तर 8-10 मिनिटांनी दुसरं, 9 वाजता तिसरं, 0, 10, 60 मिनिट. आता इन्शुलिन तुमचं सुरुवातीला 16 होतं समजा, नंतर 14 झालं, नंतर 12 झालं. याचा अर्थ काय, इन्शुलिन सिक्रेशन झालेलं नाही, तो पदार्थ तुम्ही खाऊ शकता. समजा असं झालं की सुरुवातीला 16 होतं, 10 मिनिटांनी ते 18 झालं आणि मग 15 झालं, किंवा सुरुवातीला 16 होतं, 18 झालं आणि 22 झालं. या दोन्ही सिच्युएशन्समध्ये म्हणजे 0 सॅम्पल नंतर पहिलं किंवा दुसरं सॅम्पल, कुठल्याही सॅम्पलमध्ये जर इन्शुलिन वाढलेलं दिसलं तर तो पदार्थ तुम्हाला घेता येणार. हे यासाठी सांगितलं की तुम्ही हा प्रश्न मला तर विचारू नये की हे चालतं, उन्हाळा सुरू झालाय, पाण्यात सब्जाचं बी घालून चालेल का, काय 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 सगळ्या वेगळ्या रेसिपीज असतात. काही लोक मला ओव्याचं पाणी चालेल का, जिऱ्याचं पाणी चालेल का, तुम्ही करून पाहा. तुम्हाला तुमचं करायला हरकत नाही एकट्याला, आम्हाला करायचं म्हणजे 20 लोकांना करावं लागतं. आम्हाला असं सांगायचं असेल की हे चालतं तर त्यासाठी खूप लोकांचा प्रयोग करला, पण इंडिव्हिज्युअल तुमच्यासाठी तुम्ही टेस्ट करू शकता. इन्शुलिन म्हणजे 2 असेल तुमचं आणि 2चं 3 झालं तरी पण सिक्रेट झालं, आणि 20 असेल कोणाचं म्हणजे 25 झालं तरी पण इन्शुलिन सिक्रेट झालं, क्वालिटेटिव्ह. त्याच्यामुळे ते पदार्थ आपण आलो. आता कोणाचे काही प्रश्न असेल तुम्ही विचारू. हा माईक घेतोय, माईक. हा तुमच्यासाठी एक खास बातमी. तुम्ही औरंगाबादचे आहे, मी सुद्धा औरंगाबादचा आहे. नाही हा तर एक मिनिट फक्त. औरंगाबादला आपल्याला अशाच प्रकारच्या मीटिंग ऑर्गनाईज करायच्या आहेत आणि त्याची जबाबदारी आतापासून तुमच्यावरच आहे. आणि आपण मार्चमध्ये नाही पण एप्रिलमध्ये पहिली मीटिंग डेफिनेटली आपण घेऊ. आणि लातूरला मी विवेकानंद हॉस्पिटलला काम करत नाही, मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूरला काम करतो. सर सॉरी, मी तुम्हाला जून नंतर भेटू शकतो. 3 महिने अमेरिकेला लेकीकडे चालले. त्याच्या आधी तुम्ही लोकम द्या आम्हाला, पर्याय व्यवस्था करून जा. उदय पुराणकर, मी मराठवाड्यामध्ये सगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. एमपीएससी मुळे लवकर ऑफिसर झाल्यामुळे माझ्या 3-3 वर्षाला बदल्या झाल्या
आणि माझ्यासोबत माझे बालमित्र इथे विठ्ठल शिंदे आहेत, ते आणि आम्ही उस्मानाबादला एकत्र काम करत होतो. माझ्या 3-4 शिल्पा अशा आहेत, या सगळ्या मित्रमंडळींना बऱ्याच लोकांशी चर्चेवरून व्हॉट्सअपच्या याच्यावरून काढलेल्या आहेत. तुमचा मी जास्त वेळ घेत नाही, मी मुद्दाहून लिहून केलं. आता काय आहे की आजच्या मंडळींना कोणाला काही सांगायला गेलं तर इन्स्टंट आणि फास्ट रिझल्ट पाहिजे असतात. त्याच्यामुळे टीव्हीवर छान छान जाहिराती येतात, अंडरगार्मेंट दाखवतात की एवढी लठ्ठबाई लगेच चढ पातळ होती आणि हे दाखवतात. काही जणांचं गोळ्यांचं आहे की गोळ्या घ्या, 2200 रुपयाच्या गोळ्या पर बॉटल. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत इन्स्टंट जेवायला लोक घेतात, की केलं की पुन्हा मूळ पदावर येतं. हे तुमच्या सीडीतलं मी बऱ्याच जणांना दाखवलं. दुसरा प्रश्न असा आहे की सध्या रामदेव बाबाचं पूर्ण भारत देशावर कंट्रोल आहे. त्यांचं म्हणण्यानुसार तुम्ही ओबेसिटीचे 10 इफेक्टिव्ह गोष्टी करा. जॉगिंग पासून सुरू करा, हे आसनं करा, असे तिरपे व्हा, टरपे व्हा, काय त्याच्यामुळे, आणि प्राणायाम करा, कपालभाती करा, झोपून व्यायाम करा, पायवर करा, खाली करा, सगळं ते सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टी कराव्यात का. आणि एक डॉक्टर, मला नाव विसरलं, MBBS MD आहेत, ते 15 वर्ष आजारी होते. त्यांनी योग मुद्रेवर अभ्यास केला आणि योग मुद्रेचं त्यांनी 10 रुपयाचं स्वस्तात सगळ्यात हे केलेलं की कोणत्या लोकांना ते नेमकं मी आणलं होतं, पण ते कोणीतरी काढून घेतलं चांगलं आहे म्हणून. तर मला काय म्हणायचं की योग मुद्रामध्ये सूर्यमुद्रा आणि वायुमुद्रा या 2 मुद्रा साध्या सोप्या, तिसऱ्या बोटाला आहे. कारण आपले 5 गोष्टी या आपल्या 5 बोट जे आहेत ते आप वायू तेज त्याच्यावर बोलत नाही मी. हे सूर्यमुद्रेचा किती इफेक्ट होतो. काही जण म्हणतात की मंत्रोच्चार केला, मनाचे श्लोक, गायत्री मंत्र याचा जरी जप केला, विष्णू सहस्त्रनामाचे देखील सकाळ संध्याकाळ पारायण केले तरी तुम्हाला बोलण्याच्या ह्याच्यावरून कंट्रोल होतो. काही जणांना सांधेदुखी किंवा आपल्या शरीरात लवचिकपणा राहावा म्हणून ते व्यायाम करणं गरजेचं वाटतं आणि ते स्वाभाविक आहे. ते मला आवडलंय. आपले पायापासून गुडघ्यापर्यंत, गुडघ्यानंतर उकळीच्या नंतर हाताचे सगळे व्यायाम, मानेपर्यंत 7 सांधे आणि बाकीच्या उकळीचा. तर माझं म्हणणं असं आहे की ते करावं का. आणि शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर, बँक ऑफिसर, मोस्टली कॉन्ट्रॅक्टर यांना 2 चांगल्या सवयी आहेत की 2 वेळेला घेतल्याशिवाय ते जमत नाही. तर आम्ही जेवणात घेतलं तर चालेल का. आणि लास्ट क्वेश्चन, पुढ्या माणिकचंद या खाल्ल्यात ते चालेल का. थँक्यू सर. त्याची मेकॅनिकल वर्कर्स, मनोचरस, पॅकिंग वर्कर्स यांचा प्रॉब्लेम. शिंदे आणि मी 21 वर्षापासून एकसारखेच दिसतो. बॅडमिंटनचे 10 जागे आमचे होते. अनेक प्रश्न विचारले, पण त्यातला तो महत्वाचा भाग आहे की योगाने काय होईल, योगमुद्रेने काय होईल, पतंजलीने काय होईल, रामदेव बाबाचं काय होईल. मी काय असं दावा कधी केला नाही की मला सगळं काही माहिती आहे. मला फार थोड्याशा गोष्टी वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेन्शनच्या ज्या समजल्या त्या मी तुम्हाला सांगतोय. त्याचा तुम्हाला उपयोग झाला तर ते मलाही आनंद आहे, तुम्हाला आनंद होईल. कोण काय सांगतं आणि त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास मी केलेला नाही. तुम्ही करून पहा, 3 महिने फायदा झाला आम्हाला कळवा, आम्ही आमच्या प्रोग्राममध्ये त्याला इन्क्लूड करू. पण आम्ही त्याच्यासाठी आता वेळ घालवायची आमची इच्छा नाही, कारण आम्हाला असं दिसतंय की आम्हाला क्लिअर कट दिशा मिळालेली आहे. त्यामुळे आता इतर ठिकाणी आम्हाला डायव्हर्ट व्हायची आवश्यकता वाटत नाही. योगमुद्रा असो, प्राणायाम असो. इन ऍडिशन म्हणजे आम्ही असं सांगतो की योगा करायचं तर करा, हरकत नाही, पण आमचं कार्डिओ 45 मिनिटं करा. हे झाल्यावर तुम्हाला वाटेल ते करा, आमचं काय म्हणणं. त्याचे फायदे असतील. योगासन केल्यामुळे तुम्ही लवचिक राहत असाल, तुम्हाला मनशांती मिळत असेल, ब्लड प्रेशर कमी होईल, होते, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. त्याचा मी काय अभ्यासक नाही. कॉन्ट्रॅक्टर सांगितलं आम्हाला 2दा घेतल्याशिवाय होत नाही, तर आमचं म्हणणं की तुम्ही 55 मिनिटात खाणं पिणं संपवा. दारूमुळे तुमचं लिव्हर खराब व्हायचं तर होईल, हे आम्ही प्रिव्हेंट नाही करू शकत, पण डाएट प्लॅनवर दुष्परिणाम होणार नाही हे आम्ही सांगू शकतो. मला वाटतं तुमच्या मेजॉरिटी प्रश्नांची उत्तर मी दिली. आता दुसऱ्या कोणाला प्रश्न असेल. हा सर, मला एक लहान प्रश्न आहे की आपण HbA1c वरती जास्त फोकस करतोय, तर माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मध्ये माझी फास्टिंग नॉर्मली
110 112 असे असते नॉर्मली. आणि अदरवाईज मग HbA1c इज टुडे 5.8. तर हा नॉर्मली फास्टिंग जास्त असलं तर त्याचा काही साईड इफेक्ट्स आहे का? वेदर इन द लॉंग टर्म देर इज एनी प्रॉब्लेम? मुळामध्ये तुम्ही जेव्हा HbA1c 5.8 आहे तेव्हा ॲव्हरेज ब्लड शुगर 115च्या आसपास आहे. आणि जेव्हा ॲव्हरेज 115 आहे तेव्हा कधी 100 असेल, कधी 110 असेल, कधी 130 असेल. त्यामुळे ॲव्हरेज ब्लड शुगर कमी होणे हा जास्त रोबस्ट इंडिकेटर आहे शुगर कंट्रोलचा, रादर दॅन एखादी फास्टिंग शुगर किंवा पोस्टमेन. त्याच्यामुळे याचं विशेष काळजी करायचं कारण नाही. 110 असलं काय 120 असलं काय, डझंट मॅटर. माईक द्यावा. हॅलो, माझं नाव विजय राव, मी निवृत्त प्राध्यापक मुंबई विद्यापीठ पुण्यात आहे. मला इन्शुलिनच्या बाबतीत जरा विचारायचं आहे. तुमचं लेक्चर ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा इन्शुलिन फ्रिक्वेंट खाण्यामुळे जास्त स्रवतं त्यावेळेला इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो, त्यामुळे ते अयोग्य आहे हे समजलं. पण जेव्हा इन्शुलिन कमी असतं तर 2 वेळा जेवणामुळे 2 वेळा इन्शुलिन सिक्रेट होतं आणि मग त्याचा उपयोग ग्लुकोज आधी बर्न होण्यामध्ये होतो. आणि ग्लुकोज जेव्हा संपतं तेव्हा फॅटी ऍसिड्स वापरले जातात एनर्जीसाठी, असं तुम्ही म्हणालात. ऍक्च्युली हे फॅटी ऍसिड्स ग्लुकोज एक्सेस मधून कन्वर्ट केले जातात ना, म्हणजे ते वापरताना परत ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतात का फॅटी ऍसिड्स? आणि त्याच्याकरता इन्शुलिनची गरज असते का? जेव्हा इन्शुलिन कमी असतं तेव्हा मग हे फॅटी ऍसिड्स कसे काय वापरले जातात? हा माझा प्रश्न. मला वाटतं आपलं मागे कम्युनिकेशन झालेलं आहे व्हॉट्सअपवर. आणि राव हे प्राध्यापक असल्यामुळे एक TCS सायकल म्हणून क्रेब्स सायकल नावाची एक बायोकेमिकल, तुम्ही बायोकेमिस्ट्री वाचता तर क्रेब्स सायकल आहे. ते क्रेब्स सायकलमध्ये फॅटी ऍसिड, ग्लुकोज, अमायनो ऍसिड वेगवेगळ्या ठिकाणी एंटर करतात आणि ते डिग्रेड होऊन त्याच्यात तुम्हाला ATP मॉलिक्युल्स मिळतात. ATP ज्याच्यामुळे आपण म्हणतो एनर्जीचं स्टोअर ATP आहे, तर ते मिळतात. त्याच्यामुळे फॅटी ऍसिडचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये होऊन एनर्जी वापरली जात नाही. फॅटी ऍसिड्स आर यूज ॲज इट इज, फक्त ते एंट्री पॉईंट इन द TCS सायकल इज डिफरंट. पण इन्शुलिन त्याला लागत नाही. इन्शुलिन कमी झाले की ते आपोआप ती प्रोसेस होते. ज्यांच्याकडे माईक आहे त्यांनी बोला. सर, आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल झाले डाएट प्लॅननी सगळ्यांचं इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होतो आणि इन्सुलिन सेक्रेशन कमी होतं. पण असे काही एक्झाम्पल्स आहेत का ज्यांचे इन्सुलिन सेक्रेशन नंतर कमी होतं, ते नॉर्मल आलंय किंवा वाढलंय, असं काही आहे का? म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की इन्शुलिन लेवल आधी कमी झाले मग वाढली. इन्शुलिन लेवल म्हणताय की सिक्रेशन म्हणताय? नाही, इन्सुलिन इटसेल्फ लेस, शरीरामध्ये इन्सुलिन सेक्रेटच होत नाहीये जास्त, तर ते सेक्रेशन वाढलंय का, नॉर्मल आलंय का? आता कसं आहे की इन्शुलिन आणि HbA1c या दोन्ही गोष्टी एकमेकाला बरोबर चालतात. इन्शुलिन हा इफेक्ट आहे, शुगर लेवल हा कॉज आहे. शुगर लेवल वाढली की इन्शुलिन तयार होत असतं. मग तुमच्या याच्यामध्ये आम्ही एक पोस्ट टाकली होती मध्यंतरी, हाऊ टू इंटरप्रिट HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन लेवल. निरोगी माणसाची अवस्था अशी आहे की HbA1c 5.6च्या खाली आणि इन्शुलिन 10च्या खाली ही नॉर्मल अवस्था, हेल्दी अवस्था. नंतर काय व्हायला लागतं की तुमचं HbA1c तर नॉर्मल राहतं, पण ती शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिन जास्त करावं लागतं. मग तुमचं इन्शुलिन 10च्या पुढे जातं. त्याच्यानंतरची अवस्था अशी होती की इन्शुलिन जास्त तयार करून सुद्धा शुगर कंट्रोल राहत नाही. HbA1c ऑल्सो स्टार्ट्स इन्क्रीजिंग. मग HbA1c तुमचं 6, 6.5 असं झालेलं असतं आणि इन्शुलिन 15-16 होऊन जातं. याचा अर्थ काय झाला की तुमचा आता कंट्रोल चाललेला आहे. इन्शुलिन रेजिस्टन्स या लेवलला पोहोचला की आता शुगर कंट्रोल होत नाही. त्याच्या पुढची अवस्था अशी येते की HbA1c 10, 11, 12 आणि इन्शुलिन मात्र 10च्या खाली. दॅट इंडिकेट्स की तुमच्या पॅन्क्रियास आता एक्झॉस्ट होत चाललेला आहे. दे आर नॉट एबल टू प्रोड्यूस इनफ इन्शुलिन. मग आता काय होतं की डाएट प्लॅनमुळे तुमची सेन्सिटिव्हिटी टू इन्शुलिन वाढते. म्हणजे काय होतं, सुरुवातीला तुमचं समजा इन्शुलिन 10च्या खाली आहे आणि HbA1c 10-12 काहीतरी, तर इन्शुलिन 10-12चं 9 वर येतं. इन्शुलिन कदाचित तुमचं 3 होतं ते 6 होतं, 8 होतं, कधी कधी 15 पण होतं. त्यावेळेला आपण इन्शुलिनकडे लक्ष देत नाही फारसं, कारण आपल्याला माहिती आहे की इन्शुलिन हा इफेक्ट आहे. आपण कॉजकडे फोकस करतो की HbA1c कमी झालं म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर कमी झाली. आणि जेव्हा तुमचं HbA1c 5.6च्या खाली जातं तेव्हा आपण इन्शुलिनकडे बघतो. मग तेव्हा तुमचं इन्शुलिन 10च्या खाली असेल तर यू आर नॉट. तर अशा प्रकारे ते इंटरप्रिट करायला लागतं दोन्ही मिळून. एकटं इन्शुलिन आपल्याला इंटरप्रिट नाही का. विचार, डायबेटिक्सनी फळं किती खावी?
विश्वरूपराव चौधरी सांगतो 600 ग्रॅम खावी, त्रिपाठी सांगतात रोज एक खावं. येस सर. आम्ही सांगतो खायचं असेल तर खा. मुळामध्ये तुमचं आयुष्य, आता हा विषय निघालाच आहे, जी गोष्ट आम्ही फुकट करतो ती गोष्ट लोक 35,000 रुपये घेऊन करतात आणि तुम्ही तिथे जाता. काय सांगायचा उद्देश असा आहे की तुमचं आयुष्य डायबिटीस भोवती फिरवायची आवश्यकता नाही आहे. करेक्ट. डायबिटीस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. चेंज युअर लाईफस्टाईल. तुम्ही काय खावं याच्यावर फोकस करू नका, किती वेळा खावं याच्याकडे लक्ष द्या. तुमचा डायबिटीस आपोआप कंट्रोलमध्ये येणार आहे. जे काही तुम्ही इतके पैसे खर्च करून करता ते फुकट होण्यासारखं आहे. त्यासाठी तुम्ही ते मिक्सर आणा, त्याच्यामध्ये ते स्मूथी तयार करा, त्याच्यामध्ये तुम्ही विड्याची पानं लोक शोधतायत इकडे तिकडे गावभर. आय एम नॉट मेकिंग अ जोक आउट ऑफ इट, बट आय एम सेन्सिंग इट की लोक डायबिटीस झाल्यानंतर काही करायला तयार असतात. त्याला तुम्ही वड्याच्या पारंब्याचा ज्यूस करा आणि ते रोज सकाळ संध्याकाळ लोक तेही पितात. त्यांना मनात असं वाटत असतं की मला हे पण पिऊ द्या आणि गोड पण खाऊ द्या. खरी अडचण ती आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या डायबिटीसची जबाबदारी घ्याल स्वतः, ते एकच डिफरन्स जो आहे या कॅम्पेन मध्ये आणि बाकी कुठल्याही ऍडवाइस मध्ये तो असा आहे की तुमचा डायबिटीस हा आयुष्यभरासाठीचा आजार नाही. तुमची औषधं कधीच आयुष्यात बंद होणार नाही असं हे जर कोणी म्हणत असेल तर हे शास्त्रीय सत्य नाही. तुम्ही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर तुमच्या गोळ्या कमी होऊ शकतात, गोळ्या बंद होऊ शकतात. हे लक्षात ठेवा. हे मी सांगत नाही, जागतिक आरोग्य संघटनेचं संशोधन हे सांगताय. हे तुमच्या सगळ्या डॉक्टरांना माहिती. मी जे सांगतो हे रिसर्च ब्रिटिश मेडिकल जर्नल, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये पब्लिश झालेले आहे. हे पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे बी पॉझिटिव्ह. डायबिटीस झालं म्हणजे संपलं आता आयुष्य, आता काय आपलं राहिलं असं विचार करणारे लोक आहे. असा विचार कदापि करू नका. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर नक्की कंट्रोलमध्ये येईल. आज मी त्याला रिव्हर्ट होतो असं म्हणणार नाही, कदाचित 4-5 वर्षाने आम्ही म्हणू की रिव्हर्ट होईल, पण कंट्रोलमध्ये नक्कीच राहील विदाउट मेडिसिन, हे मी नक्की सांगू शकतो. त्यामुळे आयुष्य डायबिटीस भोवती फिरवायची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही 2 वेळा खा आणि एक्सरसाइज करा. कॅम्पेनचं दुसरे तुम्हाला सांगतो याचा हे काय झालेला परिणाम. जे लोक असा विचार करत होते की माझं आयुष्य आता 10 वर्ष राहिलं, डायबिटीस झाला इतका सिव्हिअर, ते लोक, जे लोक 4 किलोमीटर चालत, 4 किलोमीटर म्हटलं की त्यांच्या कपड्यावर आठ्या पडायच्या, ते लोक आता हाफ मॅरेथॉन पळायचा विचार करतात. दिस इज व्हॉट वी वॉन्ट. दिस इज दी पॅराडाइम चेंज आहे, शिफ्ट आहे. की आजारी नाही आहे मी, हा एक गोष्ट माझ्याबरोबर आहे ती मी कमी करता येण्यासारखे मला, आणि ते मीच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. हे जेव्हा तुम्ही लक्षात घेणार तेव्हा हे तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार. त्यामुळे सफरचंद खायचं खा, 55 मिनिटात सुरुवातीला फळ खा असा मी सांगतो. फळ म्हणजे काही जगातलं अद्भुत रसायन आहे आणि त्याच्यामध्ये काही 100 न्यूट्रिएंट्स विटॅमिन्स आहेत असं काहीही नाही. अशी कुठलीही गोष्ट नाही याच्यामध्ये विटॅमिन्स नाहीत आणि मिनरल्स नाही. आयुर्वेदाचं तुम्ही पुस्तक जर वाचलं, रसशास्त्र किंवा तुम्ही आणखीन द्रव्यगुण वगैरे बघितलं तर इथे असणाऱ्या प्रत्येक झाडाचे इतके गुण सांगितलेले आहेत की पानाने काय होतं, सालीने काय होतं. तुम्हाला असं वाटेल की एक झाड लावलं तर आपण आयुष्यात कधी आजारी पडणार नाही. पण या सगळ्यामध्ये जे तारतम्य पाहिजे ते जर नसेल तर मग लोक तुळशीचाच काढा पितात, लोक अर्जुनाच्या सालीच पितात. त्याने काही होत नसतं, खाऊन वजन कमी होत नाही. लोकांना काहीतरी खायलाच पाहिजे असतं की काढा का होईना पण मला पिऊ द्या. उपाशी ना 2 वेळा जेवा, सगळं व्यवस्थित. अजून काय प्रश्न? सर मला फक्त HbA1c आणि फास्टिंग आपले इन्सुलिन जे आहे त्याच्यावरती थोडंसं नाही. आता सपोज somebody is 5.4 फॉर एव्हरीबडी सर, नॉट फॉर मी. व्हॉट इज हॅपनिंग? कारण काही लोक एकदम नवीन आहेत, यू आर ओल्ड पीपल, की ज्यांना थोडंसं वी कॅन डिस्कस टेक्निकल इश्यूज. पण काही लोक आता नवीन आले, त्यांना मला वाटतं मागे थोडा माहिती दिला. आपण थोडक्यात तुम्ही प्रश्न विचारा, एका वाक्यात मी एका वाक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न, म्हणजे काय जास्त प्रश्न घेता येतील. कारण मला औरंगाबादला जायचं आहे, मला 5 तास लागतात. मी असं म्हटलं होतं की मी 6ला इथून निघणार, आता 5:35 झाले. आपण जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न. कोण विचारतं? ज्यांना पृथ्वी त्यांनी समोर या, मला वाटतं म्हणजे इथेच माईक आहे, पटापट या आणि विचारा. आणि प्रश्न फक्त थोडक्यात आपला विचारा. या प्रोग्रामला फर्स्ट टाइम आला. प्रोग्राम मी कालच सुरुवात केलेली. त्यापूर्वी 2 दिवस अगोदर फर्स्ट टाइम इन्सुलिन चेक केला. माझं इन्सुलिन मला मिळालं 6.52 आणि जो कंट्रोल आहे 8.4. HbA1c किती आहे? 8.4 8.4 HbA1c. तुम्हाला डायबिटीस नाही आहे.
बरं. मला प्रश्न असा आहे, म्हणजे इन्शुलिन लेवल आता बऱ्यापैकी कमी आहे, म्हणजे 6.5, तरी पण शुगर आहे. हाऊ टू मॅनेज दिस? नाही, तुम्ही हे कन्फ्युज करूच नका. मी तुम्हाला काय म्हटलं की इन्शुलिन इज इफेक्ट, HbA1c इज द कॉज, शुगर इज द कॉज. ओके. युअर शुगर लेवल्स आर, इट शोज अनकंट्रोल डायबिटीस. तुमच्या पँक्रियात एक्झॉस्ट होत चाललेलं आहे म्हणून तुमची लेवल कमी आहे. इट इज नॉट ए गुड साईन. करेक्ट. इट विल बी ए गुड साईन जेव्हा तुमचं HbA1c 5.6च्या खाली जाईल आणि तुम्ही मेडिसिन घेत नसाल, तेव्हा जर इन्शुलिन 6.5 असलं तर दॅट इज अ गुड साईन. तुम्ही एक चूक केलेली आहे की मला न सांगता डाएट प्लॅन चालू केलाय, बरोबर? कोणाला विचारले का? काल चालू झालंय. डायबिटीसच्या लोकांनी, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, डायबिटीसच्या लोकांनी HbA1c फास्टिंग इन्शुलिन 2 रिपोर्ट करायचे. ते रिपोर्ट नाही केले, रिपोर्ट आमच्यापैकी कोणाला तरी ऍडमिनला पाठवायचे. त्या भाषणामध्ये ऍडमिनचे नंबर्स आहेत, कोणालाही पाठवा, ते तुम्हाला गाईड करते. त्यानंतर तुम्ही चालू करा, मनाने चालू करू नका, कारण तुमच्या गोळ्या पण चालू आहेत. आम्हाला तुम्हाला तो सल्ला व्यवस्थित द्यावा लागतो की गोळ्या 2दा चालू आहे, 3दा चालू आहे. त्याप्रमाणे जर 3दा असतील तर डायबिटॉलॉजिस्टला भेटून ते 2दा ऍडजस्ट करून घ्यायला सांगावं लागतं. त्यामुळे तुम्ही अचानक जर काही केलं तुम्हाला त्रास होऊ शकतो, बाकी काही नाही. तर तुमच्या इन्शुलिनकडे लक्ष आपण केव्हा देणार? जेव्हा HbA1c कमी होणार तेव्हा. सध्या इन्शुलिनला काही महत्व नाही. ऍट द सेम टाइम इन्शुलिन वाढलं पाहिजे माझं. असंही म्हणणार नाही, तुमचं HbA1c कमी व्हायला पाहिजे. इन्शुलिन काय व्हायचं ते होऊ दे. एकदा HbA1c कमी झालं 5.6च्या खाली विदाउट मेडिसिन, मग आपण इन्शुलिनकडे बघू. हा, आणि ग्रुपला ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे त्या सगळ्या लोकांसाठी HbA1c फास्टिंग इन्शुलिन रिपोर्ट हे कंपल्सरी आहे. आम्हाला आमच्या अभियानामध्ये बघे नको आहे. वी ओनली वॉन्ट सिन्सिअर फॉलोअर्स. डॉक्टर, सकाळीच मी आपल्याशी फोनवरून बोलतो. 1 महिन्यापूर्वी मी आपला डाएट प्लॅन चालू केलाय. त्याच्या अगोदर मी स्वतः सायंटिस्ट असल्यामुळं बऱ्याच डॉक्टरांचे मी प्लॅन फॉलो केले, जलाराम पासून त्रिपाठी. प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये एक महिन्यामध्ये मी जे रिपोर्ट पाठवले होते, माझं HbA1c 6.8 होतं. काल केलं ते 6.8च आहे. परत 10 वर्षापासून मला डायबिटीस आहे. फास्टिंग इन्शुलिन माझं 11.8 होतं, ते 14 पॉईंट झालं आज 1 महिन्यानंतर. आणि वजन माझं मात्र 8 किलोनी कमी झालं. 70 होतं ते 62 किलो झालं. वजन जास्त कमी झाल्यामुळं काय इफेक्ट होईल किंवा काय, आणि डायबिटीस बऱ्यापैकी कंट्रोल पूर्वीपासून. गोळ्या काय चालू आहे? गोळ्या ट्रायक्लोरॉन 1 चालू आहे, 2 गोळ्या चालू आहेत, 2 वेळा सकाळ संध्याकाळ. सकाळ. आणि या गोळ्या तुम्ही किती दिवसापासून घेताय? गोळ्या आता 3 महिन्यापासून घेतोय, त्रिपाठींचा कोर्स केल्यापासून. त्याच्या अगोदर बाकीच्या गोळ्या होत्या, त्या गोळ्या कमी झाल्या. माझे शुगर कमी झाली बऱ्यापैकी, पण फ्रीडम फॉर डायबिटीस काही ते झालं नाही. आणि योगायोगाने आपला संबंध आला देशमुख साहेबांच्याकडून, म्हणून हा मी डाएट प्लॅन केला. हा, पवार. 6.8 राहिलेलं आहे, इन्शुलिन वाढलेलं आहे. 2 लॅब वेगळ्या आहेत, सेम लॅब आहे? सेम लॅब. सेम लॅब. गोड किती वेळा खाल्लंय महिन्याभरात? गोड मी जेवणाच्या वेळेला थोडंसं खातो, जास्त नाही. आणि फ्रुट्स मात्र. मला आय एम येट टू हिअर ए व्हेरी जेन्युइन फेल्युअर स्टोरी इन दिस कॅम्प. टू बी ट्रू, म्हणजे मला अगदी खरोखर अगदी खरी खुरी फेल्युअर स्टोरी, अपयशाची स्टोरी मला अजून या अभियानात मिळालेली नाही. माझी होती ना, जेन्युइन. माझी होती ना, म्हटलं हो ना. खरी होती. आता हे जे म्हणतायत की गोड खाल्लं रोज तर HbA1c कसं कमी होणार आहे? ऍव्हरेज ब्लड शुगर आहे ती. आता ते तुम्ही शुगर वाढवली तर इन्शुलिन वाढणारच आहे. आता तुम्हाला असं वाटलं आपण कॅम्पेन मध्ये आलो, 2 वेळा खायचं, काही खायला हरकत नाही, तर इन्शुलिन वाढलं. आता तुम्ही गोड बंद करा, रोज 4.5 किलोमीटर चाला. तुम्ही चालता मला चालतं मी, बस गोड बंद करा. मध्ये मध्ये काहीच घेत नाही तुम्हाला वाटतं, फक्त पाणी पिता ना, तेच चालू ठेवा. 1 महिन्याने परत रिपीट करा, पण बघूया कमी होईल. Sir, failure is only failure to follow the plan properly. मेबी आता ते मुकुंद सहस्त्रबुद्धे आलेत का? नाही, मुकुंद सहस्त्रबुद्धे म्हणून एक आपल्या कॅम्पेन मधले आहेत आणि ते स्वतः खूप अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर आता आम्ही असं करतोय की ज्या कोणाला ग्रुपवर टाकायला थोडंसं हेजिटेशन आहे किंवा मला काही फायदा नाही झाला, त्या लोकांना आम्ही मुकुंद सहस्त्रबुद्धेंचा नंबर देणार आहोत. तुम्ही त्या डायरेक्टली त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता आणि मग त्याच्यातून काय निघतं आपण बघू. कारण अपयशाच्या स्टोरी आम्हाला हव्याच आहे. का सक्सेसफुल होत नाही ते पाहिजेच आहे ना, दोन्ही पाहिजे. नमस्कार, संजय पाथरीकर आहे माझं नाव. ऍक्च्युली ब्लड प्रेशर मेडिसिन घेतो 2 वेळेस, त्याचा काही परिणाम होईल का या डाएट प्लॅन मध्ये? ब्लड प्रेशरच्या गोळ्या तुमच्या सगळीचे काही औषध आहे. थायरॉइडची गोळी तर उपाशीपोटी घेतलेली चालते, त्याचा डाएट प्लॅन काही परिणाम होत नाही.
गोड लागणाऱ्या गोड चवीचे कुठलीही औषधं तुम्ही जर या 2 जेवणाच्या सोडून कधीतरी घेतली मध्ये तर इन्शुलिन सिक्रेट होईल. म्हणून आम्ही सांगतो की 2 जेवताना तुम्ही घ्या, 55 मिनिटाचा वेळ, त्यात तुम्ही त्या गोळ्या घेऊन टाका. ब्लड प्रेशरचा काहीच परिणाम नाही नाही, तुम्ही ब्लड प्रेशर गोळ्यांचा परिणाम विचारताय की ब्लड प्रेशरवर परिणाम विचारताय? ब्लड प्रेशर वरती वजन कमी झालं तर बऱ्याचशा लोकांचं ब्लड प्रेशर कमी होतं. वजन कमी झालं. नमस्कार, मी दीपक न्यायाधीश. मी तुमचा डाएट प्लॅन 1 महिन्यापासून चालू केला आहे. थोडेफार चेंजेस झाले की नाही चेक नाही केलं. माझे मोस्टली एक प्रश्न आहे, माझ्या टोटल नाईट शिफ्ट असतात आणि जे तुम्ही ज्या आता जेवणाच्या वेळा सांगितल्या त्या फॉलो नाही करू शकत. तर मी एक जेवणाची वेळ ठरवली सकाळी 10 ते रात्री 10, तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? सकाळी 10ला एकदा आणि रात्री 10ला हा, त्यावेळेला तुम्हाला भूक लागते का? मध्ये लागते पण ऍसिडिटी जास्त होत असते. नाही नाही, कसं आहे की जेवणाच्या वेळा ह्या तुमच्या भुकेच्या वेळा असल्या तर बेस्ट. सकाळी 10 वाजता होतं पण रात्री मोस्टली असं वाटत नाही की आपल्याला भूक लागली आहे म्हणून. त्यावेळेला कमी खा, पण वेळ चुकवू नका. ओके, 2 वेळा फिक्स केलाय की 2 वेळा जेवा. भूक कमी लागली तर कमी खा, पण स्किप करू नका. तुम्ही स्किप केलं तर 10च्या जागी 12ला खाणार. 12ला खाल्लं की सकाळी 10ची भूक 12ला लागणार. ते सगळं सायकल डिस्टर्ब होतं. पण जेव्हा कमी भूक असेल तेव्हा कमी खा. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, मी दिलीप पोटे, लॉंग डायबिटिक आहे आणि 2007 मध्ये मी जी प्लास्टी झालेली आहे. तर त्या व्यक्तीने जर हा प्लॅन केला चालू तर त्याला चालू करता येईल का? डायबिटीस सोडून, म्हणजे डायबिटीसच्याच लोकांना आम्ही म्हणतो की आम्हाला रिपोर्ट शेअर केल्याशिवाय करू नका. ते सोडून इतर कुठलाही आजार असेल तरी हा डाएट प्लॅन तुम्ही करू शकता. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मी आता डाएट प्लॅन चालू करणार आहे तुमचा, पण डॉक्टरने मला देताना गोळ्या अशा या दिल्यात, म्हणजे ब्रेकफास्ट लंच डिनर. मग त्यांना मी सजेस्ट करू HbA1c किती आहे सध्या? आता एवढ्यात नाही केलं तर ते उद्या करून घ्या, रिपोर्ट करून घ्या. जर HbA1c तुमचं 7च्या खाली असेल किंवा 2 ऑप्शन, एक 7च्या खाली असेल नाही तर खूप 8.5-9 असेल. 8.5-9 असेल तर डॉक्टरांना सांगा की तुमचं औषध घेऊन पण माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाहीये, मला 1 महिना प्रयोग करू द्या आणि माझे डॉक्टर म्हणून मला सपोर्ट करा. दुसरा ऑप्शन 7च्या खाली असेल कारण माझा डायबिटीस हेवी ते कंट्रोलमध्ये, मला हा प्रयोग करून पाहू द्या. बरेचसे डॉक्टर आता ऍडजस्ट करून देतात. माझा HbA1c 6.7 आहे आणि फास्टिंग इन्सुलिन 15 आहे आणि हा डाएट प्लॅन मी गेले 15 दिवस करतोय. पण मला एक अडचण येते की साधारणतः 10:30 नंतर चक्कर आल्यासारखं वाटतं आणि मला असं वाटलं की लो शुगरमुळे होत असेल, पण जेवल्यानंतर पण साधारणतः 40-45 मिनिटं चक्कर राहते. याच्याबद्दल मला गोळी चालू आहे का? गोळी शुगरची गोळी चालू आहे. तुम्ही रिपोर्ट करून आम्हाला पाठवलेत का? पाठवले. काय नाव? सुधीर रन्ना नाव. कोणाला पाठवलंय रिपोर्ट? वेदा नालोडे त्यांनी तुम्हाला करायला सांगितलं. ब्लड शुगर कशी असते त्यावेळेला जेव्हा चक्कर आल्यासारखं वाटतं तेव्हा किती असते? चेक नाही केली, मला चेक करायचं. तुम्ही काय करा की ग्लुकोमीटर आणा. ग्लुकोमीटर आता सगळ्यांसाठी सांगू, जे डायबिटिक लोक आहेत ग्लुकोमीटर आणून ठेवलेले आहे. त्याचं आणि लॅबचं रिडिंग कधीच मॅच करून पाहिलेलं नाही. त्याचा आता अंधारात गोळ्या मारण्यासारखा आहे. पहिलं काम करा, ग्लुकोमीटरचं उद्या जे कोणी ज्यांच्याकडे ग्लुकोमीटर आहेत ग्लुकोमीटर लॅबमध्ये घेऊन जायचं, तिथे आपलं आपण करायचं आणि त्याच वेळेला ब्लड द्यायचं. म्हणजे तुमचं रिडिंग 100 आणि लॅबचं 150 आहे का बघा, तर तुम्हाला कळेल की 2 मध्ये फरक काय. तर तुम्ही आता काय असायचं ग्लुकोमीटर आणायचं किंवा लॅबमध्ये जाऊन टेस्ट करा. जर तुमचं रिडिंग 80च्या खाली असेल, तसं तांत्रिकदृष्ट्या 72च्या खाली म्हणतो आम्ही, पण 80 समजू आपण, 80च्या खाली असेल तर तो हायपोग्लायसेमिया. काय केलं की तुम्हाला बरं वाटतं? जेवल्यानंतर पण नाही, जेवल्यानंतर झालं 45 मिनिटांनी. मग तुम्ही काय करता म्हणजे तुम्हाला बरं वाटतं? नाही, मी काहीच करत नाही. तुम्ही पडता चक्करून खाली? नाही नाही नाही. काम सोडता? नाही, काम करतो. कसं बरं वाटतं? आपोआप बरं वाटतं. आपोआप बरोबर. मग हा हायपोग्लायसेमिया नाही. डाएट प्लॅनशी काही संबंध नाही, चालू ठेवा. मग आता ही चक्कर आहे अबनॉर्मल गोष्ट वाटायला लागली म्हणून विचारला. नाही, याच्या आधी येत नव्हतं कधी? नाही, याच्या आधी नव्हतं. याचा अर्थ डाएट प्लॅनचा परिणाम सुरू झाला असं आपण समजू की शुगर लेवल कंट्रोल व्हायला लागले. पण ग्लुकोमीटर विकत घ्या. जेव्हा असं होईल तेव्हा ग्लुकोमीटर रिडिंग घ्या. ते जर 80च्या खाली असेल तर गोड काहीतरी खा, त्याचं नोंद. एक मिनिट इकडे या. चक्करवरून झालं ना म्हणून सांगते मी नॉन डायबिटिक. बरं, रिलेटेड आहे काय? मी नॉन डायबिटिक आहे. 1 महिना झाला प्लॅन करते, वजनही कमी होतंय, पोटाचा घेरही कमी होतोय, पण मला यांच्यासारखी चक्कर येते. मात्र खूप लोकांना अंधार आल्यासारखं होतं. चक्कर येण्याची अनेक कारण आहेत. चक्कर येण्याची अनेक कारण आहेत. हायपोग्लायसेमिया झाला हे कसं ओळखायचं?
हातापायाला थरथर येणे, अचानक घाम येणे, अंधारी येणे, असं काही घडलं आणि तुम्ही जर काही खाल्ल्यानंतर बरं वाटलं, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जर तुम्हाला बरं वाटलं तर ते हायपोग्लायसेमिया. तसं नसेल तर तुमच्याला काही कानाचा आजार असल्यामुळे चक्कर येऊ शकते, हायपोटेन्शन झाल्यामुळे चक्कर येऊ शकते, चक्कर येण्याची अनेक कारण. तर ते तुम्हाला ग्लुकोमीटर रिडिंग करून बघायला लागेल की हायपोग्लायसेमिया आहे. तो जर नसेल तर मग त्याचा डाएट प्लॅनशी काही संबंध. सर नमस्कार, मला एक 3 वर्षापासून डायबिटीस आहे. माझी फास्टिंग इन्शुलिन असतं 10, HbA1c आहे 8. मी बऱ्याच वेळेस ठरवतो हा प्लॅन चालू करावा, पण जेव्हा पहिल्यांदा जेवतो समजा सकाळी 10 वाजता, नंतरचे जे मधला 2, 2.5, 3चा काळ असतो एवढं पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं ना, अंगाचा थरकाप होतो अक्षरशः. ज्यावेळेस काही खाईल परत त्यावेळेस बरं वाटतं. नाही 1-2 दिवस ट्राय केलं करू. तुमचं वय किती आहे? 39. काय काम करतं? मेडिकल शॉप आहे. मेडिकल शॉप. एका जागी बसायचं का? हो. काय भरपूर पाणी प्या ना. म्हणजे एक तर पहिलं काम करा की भुकेच्या वेळेला जेवा. तुम्ही त्या व्यवसायाच्या अनुरूप तो ठेवला असेल किंवा 10ला दुकान उघडतो म्हणजे 10ला आधी जेवणार, तर तुम्हाला वेळ आहे दुसऱ्या वेळेला भूक लागणार तेव्हा. भुकेची वेळ ओळखा. तुमची वेळ कदाचित 12ची असेल, तुम्ही 10ला खाता. 12ला खाल्लं तुम्हाला काही होणार नाही नंतर. तर भुकेच्या 2 वेळा जेवा, व्यवस्थित जेवा, गोड सोडून बाकी सगळं खा आणि मध्ये मध्ये भरपूर पाणी प्या. आणि ज्या वेळेला तुम्हाला असा त्रास होता असं वाटतं त्याच्या आधी एक ग्लासभर ताक पिऊन टाका. मोस्ट लाईकली तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि ग्लुकोमीटर रिडिंग मात्र त्यावेळेला घ्या, तरच त्याला हायपोग्लायसेमिया म्हणायचं. बाकी काही कारण असं नाही थरकाप व्हायचं. नाही, हायपोग्लायसेमिया असूच शकतो. आर्टिफिशियल स्वीटनरनी सुद्धा इन्शुलिन सिक्रेट होतं, त्याच्यामुळे आपण आपल्या डाएट प्लॅन मध्ये ते अलाउ केलेलं नाही. म्हणून आपण शुगर आणि शुगर फ्री एक नाव वापरतो आपण, पण ते शुगर सबस्टिट्यूट आता. जेवताना ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी खाल्लं तर चालेल, बाकी त्यांनी खाऊ नये. मी नॉन डायबेटिक आहे. मिताली फडके माझं नाव. माझी चरबी कमी व्हायला लागली आहे, फ्रेश वाटतंय मला. फक्त मला असं आहे की माझ्या डाव्या गुडघ्याला प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यामुळे मी 45 मिनिटं आता वॉक करू शकत नाही. तर मी पॅसेजमध्ये फेऱ्या मारते 45 मिनिटं, पण मी खाली जिना उतरून परत चालायला असं करू शकत नाही. तुम्हाला कुठे चाला असं सांगितलेलं नाही, पण तेवढे मग ते जे काय 45 मिनिटाचं आहे, कारण ते खूप फास्ट होत नाही माझं. ठीक आहे ना. तुम्ही माझं म्हणणं काय की सुरुवातीला काय तुमचा एम पाहिजे, 4.5 किलोमीटर अंतर कव्हर करायचे. तुम्हाला 60 मिनिटं लागतील, 45 लागणार नाही, 60 मिनिटं लागतील. हळूहळू स्पीड वाढेल, मग 45 मिनिटं 4.5 किलोमीटर व्हायला लागेल. त्यानंतर काय करा मग की 25 मिनिटं 6 किलोमीटर कसं होईल माझं ते बघा. 25 मिनिटं वेळ फिक्स ठेवा, पण स्पीड वाढवा. असं आपलं करायला पाहिजे. तुम्ही घरातल्या घरात फेऱ्या मारता हरकत नाही, 60 मिनिटं मारा. जेवढं होईल तेवढं करा. एकदम खूप जास्त करून गुडघा दुखवून पुन्हा बंद नका करू. आणि मधनच कधीतरी खूप भूक लागते, म्हणजे ताक पिऊन पाणी पिऊन सुद्धा म्हणजे असं वाटतं की आता काहीतरी खावं, कारण मला मुळात पित्ताची माझी टेंडन्सी आहे. पित्त तुम्ही भुकेच्या वेळेला जेवलात तर पित्त तुमचं जाणार या डाएट. नाही, मी वेळा पाळतीये. वेळा पाळायच्या नाही, भुकेच्या वेळा पाळ. हो हो, ते फार महत्वाचं आहे. भूक नसताना खाल्लं इनडायजेशन, भूक असून खाल्लं नाही ऍसिडिटी. साध्या सोप्या गोष्टी. नाव सांगायला सांगितलं. नमस्कार. आपण डाएट प्लॅन मध्ये 45 मिनिटं चालणं आणि 4.5 किलोमीटर स्पीड मेंटेन करण्यावर महत्व देतो. 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवर. त्याच्या मागचं कारण जर सांगितलं तर बरं होईल. त्याचं कारण फार साधं सोपं आहे की पहिले 25 मिनिटं तुमचं ग्लुकोज बर्न होतं, त्याच्यानंतर फॅट बर्न व्हायला सुरुवात होते, म्हणून तो सलग 45 मिनिट्स पाहिजे. हे त्याचं. My father is a pre-diabetic. He is a heart patient as well. He cannot walk fast. He is very slow. So for him, if he wants to follow this, obviously after taking tests for him, how can he? एज काय? 68. 68 पेक्षा जास्त खूप लोक आहेत, दे आर फॉलोइंग. सुरुवातीला मी तेच म्हटलं की आधी तासभर चालावं हळूहळू. वॉटर इज स्पीड, लेट हिम वॉक, पण इट शुड बी मोर दॅन 45. हळूहळू स्पीड वाढेल, काही प्रॉब्लेम नाही. अनुषी पोटी एक मिनिट, वॉकिंगचा प्रश्न. वॉकिंगच्या ऐवजी कुठलाही कार्डिओ चालणं, सायकलिंग करणं किंवा पोहणं, या 3 पैकी कुठलाही व्यायाम चालेल, पण तो सलग 45 मिनिटं करायला हवा. आणि सायकलिंग करणार असाल तर तुमचा स्पीड 15 किलोमीटर पर आवर पाहिजे. हे कार्डिओ करायच्या आधी
ओके, तुमचं नाव आधी सांगा आणि मग प्रश्न. दीपक देशमुख. कार्डिओ करायच्या आधी नॉर्मली जिम इन्स्ट्रक्टर वगैरे सांगतात की काहीतरी खाऊन या, बिस्किट किंवा फ्रूट और समथिंग. आता 8 वाजता जेवल्यावर आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला जिमवर जाऊन कार्डिओ केला तर हरकत नाही, 45 मिनिट्स. तुमच्या शरीरामध्ये किमान 15 किलो 20 किलो फॅट, ते तुम्ही 2 बिस्किटावर कार्डिओ करत नाहीये, लक्षात घ्या. पण ते फॅटवर करता. ते लोक त्यांची फ्रँचायझी प्रोटीनची तुम्हाला विकतात, त्यांच्या नादी लागू नका. त्या 50 आणि 20 कॅलरीजने काही फरक पडत नाही. ऍक्च्युअली त्यावेळेला तुमचं इन्शुलिन लेवल खाली गेलेलं आहे खूप, त्यावेळेला तुमचं फॅट बर्न होणार आहे. अनुशीपोटी पडलेलं पण चालतं. अनुशीपोटी पडलेलं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. पाणी भरपूर प्या. नाव सांगा आणि प्रश्न. नमस्कार सर, मी त्र्यंबक फोंदे, अहमदनगर. असा करा म्हणजे तो आवाज येतो असा. मी